नमस्कार दोस्तों, बाइक मैकेनिक इंस्टीट्यूट में आपका स्वागत है। दोस्तों, आज के वीडियो में थोड़ा सा आपको अलग मिलेगा। आज का वीडियो थोड़ा अलग ही होगा क्योंकि ये हमारे 10 बैच के स्टूडेंट है। आज इन्होंने पूरा अपना 4 मंथ का जो कोर्स होता है आज पूरा कंप्लीट करवाया है। तो यहाँ पे हम थोड़ा सा आज मराठी में बात करेंगे क्योंकि ये हमारे 10 बैच की जो स्टूडेंट है ये थोड़ा सा हमारा दिमाग में रहने वाला है क्योंकि ये जो कोई बैच आती है, हमारे पास 10 बैच आके चला भी गया, लेकिन कोई कोई बैच है वो दिमाग में रहता है। वैसे ही ये बैच हमारे दिमाग में रहेगा क्योंकि ये बैच है, ये बैच ने बहुत मेहनत किया है, रात के 3-3 बजे तक काम किया है। और सारे एक हम बोलते आते ही बोलते आप एक यूनिटी हो, तो एक यूनिटी के जैसे तो हमारा जो बैच है ये 10 बैच, तो इसमें ये सारे के सारे स्टूडेंट है एक साथ एक जान से रहते क्योंकि यहाँ पे आने के पहले कोई किसका सगा नहीं था, लेकिन अभी जाने के बाद सारे एक जन एक में को पूछते बोलते और लाइफ मुझे लगता है लॉन्ग लाइफ तक आप पूछेंगे। इतना अच्छा बॉन्डिंग हो गया। कोई फ्रेशर था, कोई अनुभवी था, तो अनुभवी फ्रेशर को लेके आगे चलता था। कोई भी एक भी इधर उधर होता था तो सर नहीं उसको आने दो, फिर उसके बाद हम चालू करेंगे। ये ऐसी एक बॉन्डिंग हो गई थी और आज सारे के सारे अच्छी तरीके से काम सीखे। कोई एक फ्रेशर है लेकिन आज वो फ्रेशर है वो सबको भारी गिर रहा है, ऐसा भी हो रहा है कि नहीं? मुझे लगता है ये अनुभवी होगा लेकिन फ्रेशर था। लेकिन आप लोगों ने उनको कोई किसको 2 साल 4 साल का 3 साल का एक्सपीरियंस वाले भी है यहाँ पे और कोई फ्रेशर भी है, तो फ्रेशर वालों को इन्होंने जम करवाया, बहुत ही अच्छी बात है। तो आज दोस्तों हम इनसे मराठी में बात करेंगे और हमें कुछ बोलना भी नहीं किसने, है कि नहीं दोस्तों? ये सुजल है। सुजल पूरा का पूरा फ्रेशर था, रायगढ़ से हमारे पास आए, 4 महीन्याचा कोर्स पूर्ण केला, है क्या नहीं? हमारा मराठी हिंदी, अभी मराठी आदमी हिंदी में बात कर रहे तो कंटिन्यूस बात ही कर रहे हैं हिंदी में, सुबह से लेके शाम तक। मराठी में हम भूल गए तो मराठी में बात करेंगे। सुजल, तू इथं आल्यावरती आपल्या इथं आला, तुला पूर्वी काम येत होतं का नव्हतं? नॉर्मल जास्त काम नव्हते, ते नॉर्मली फक्त सर्व्हिसिंग होते एवढंच माहिती होतं। नंतर इथं आल्याच्या नंतर गाडीची संपूर्ण पहिले माहिती दिली, त्यानंतर कोणता पार्ट काय काम करतो, कसा वर्क करतो ते अगोदर माहिती दिली। त्यानंतर मग आमचा पहिला लेक्चर स्प्लेंडरचा झाला। स्प्लेंडरच्या लेक्चरमध्ये आम्हाला स्ट्रोक सांगितले, सक्शन, पॉवर, कॉम्प्रेसर, एक्झॉस्ट हे स्ट्रोक सांगितले, स्ट्रोक कसे काम करतात हे सांगितले। ते स्ट्रोक सांगितल्यानंतर आमच्या इंजिन म्हणजे कसं वर्क करतो ते आमच्या लक्षात आलं। त्यानंतर मग सरांनी वायरिंग घेतली। वायरिंग घेतल्याच्या नंतर स्प्लेंडरची पहिली वायरिंग सांगितली, अशी म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे वायरिंग सांगितली आणि मग ती वायरिंग आमच्या एकदम लक्षामध्ये आली आणि आता आम्ही ती वापस वायरिंग विसरू शकत नाही अशी आम्हाला ती वायरिंग सांगितली सरांनी। मित्रांनो, आत्ता मी अलाउन्स केली BS6ची आणि आज पहिला दिवस आहे BS6वरती। मी नॉर्मल मेकॅनिकला म्हणजे जे स्वतःचे वर्कशॉप आहे, आज आज मला कळलं की तुम्ही काय आहे. खरं नाही कळलं, म्हणजे मी काय बनवलं आहे हे मला कळलं. कारण की मी आत्ता जे 4 वर्षावाले, 5 वर्षावाले, कोण 14 वर्षावाले, कोण 20 वर्षावाले पण अनुभवी लोक आहे माझ्याकडं आत्ता BS6च्या ट्रेनिंगला. पण तुमच्यासारखं कोणच नाही असं मला वाटतं. कारण की तुम्ही एवढं काही घेऊन गेला, एवढी मेहनत केली 4 महिन्याची, ते आज 20वाल्यांना तुम्ही भारी पडू शकता एवढं मला आज कळलं. कारण की मी आजपर्यंत बघत होतो की गॅरेजवाल्याला काय येते, पण इथं आल्यावरती मला कळलं की गॅरेजवाला कुठं आहे आपला आणि तुम्ही कुठे आहे. आणि तुम्हाला कुठलंही कसलंही सांगा, फक्त एक स्पीड नाही आहे, फक्त तेवढंच एक पॉईंट आहे. हां, आहे का नाही? तर ठीक आहे. आता पुढचं प्लॅनिंग कसं काय केलं? आता पुढचं प्लॅनिंग म्हणजे आता 6 महिन्यापर्यंत गॅरेजवर काम करणार, त्यानंतर मग स्वतःचा टाकणार. थाले कसं काय वाटतंय तुला? आपला 4 महिन्याचा कोर्स केला, पहिले किती दिवस काम केलं? मी पहिलं 1.5 वर्ष काम केलेलं आहे. तर जास्त काय अनुभव नव्हता इंजनचा वगैरे, वायरिंग वगैरे काय माहीत नव्हतं जास्त. पण मी तर 4 महिन्याचा कोर्स कंप्लीट केला तर वाटतंय मी भरपूर काही शिकलोय. मला पहिलं काय माहीत नव्हतं जास्त वायरिंगचं वगैरे. हां ना. आता BS3, BS4, BS3, BS4, BS6 वायरिंग हे सोपं झालं. इंजन काय सारं इंजन वगैरे काहीच नाही सर. आता काय पुढं काय कधी सुरुवात? तर आता 4 ते 5 महिने मी बाहेर करणार आहे गॅरेजवरती, नंतर मग स्वतःचं वर्कशॉपवरती गॅरेजवरती चालू करणार. आणि एकच करायचं, जिथून गेलं ना तुम्हाला वाटलं अरे आहे, ज्या दिवशी मग तुम्हाला सांगितलं काय गॅरेजवरती गेला की पहिल्यांदा तुम्हाला तो मेकॅनिक आहे, तुम्हाला काही सांगायची आणि त्याला शिकवायची गरज नाही आहे. कारण की कुठला असतो त्याला ज्याचं त्याला वाटतं की मी लय भारी आहे. तुम्हाला एवढं नॉलेज असतं तर तुम्ही नॉलेज काय
त्यांना दिलं तर ते तो काय म्हणणार आहे, हा आजकालचं पोरग आहे मला शिकवते. तर ती पण स्ट्रॅटेजी ठेवा. तुमचं जे नॉलेज आहे, आता तुम्हाला भरपूर नॉलेज आहे, काही काही ठिकाणी तुम्हाला असं वाटणार आहे मी अरे ह्याला काही नॉलेज नाही, तुम्ही नॉलेज द्यायचा प्रयत्न करा, आनंद आहे. पण काही लोकांना आहे की नॉलेज दिल्यावरती त्यांना ते सहन होत नाही, ते म्हणतात अरे आम्हाला शिकवायला लागला. तर तुम्ही काय करत गेल्यानंतर तुमच्या पद्धतीने काम करा. काम काय करायचं तर फक्त बघायचं, काम हातात आल्यावरती तुम्ही बेस्टच करणार आहे. सिद्धू, तुला पण चांगला अनुभव होता. किती वर्ष काम केले? 1.5 वर्ष काम केलं. 1.5 वर्षात पण चांगला अनुभव आला तुला, बऱ्यापैकी कवर माहिती होती तुला. पण तरी पण मला असं काहीतरी कमी वाटायची. म्हणजे आता हा दिलाय पार्ट, तर हा कसं काम करतो, ह्याच्या मागचं कसं काय, हे सगळं मला इथं शिकायला भेटलं. हां ना. हां, म्हणजे आता BS6 तर आलंच होतं टेक्नॉलॉजी, तर त्याची पण काय आयडिया नव्हती आपल्याला. तर तुम्ही इथं आल्यापासून सगळं म्हणजे कवर झालं, म्हणजे नवीन काही गोष्टी शिकायला भेटल्या आणि जे काही मला कमी वाटत होतं सगळं कवर झालं माझं. म्हणजे आता परत म्हणजे आता तुला काही अडचण नाही. आता काय अडचण आज गॅरेज जरी स्वतःचं केलं तरी बिनधास्त, म्हणजे असं मनावरती लोड नाही. अरे आपल्याला काम नाही, असं कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होता, टेन्शन नाही. कुठलं येऊन दे कसं येऊन दे. कसं येऊ. मित्रांनो, हा गोलू आहे, गोलूचा भाऊ दाखव जरा. हा दोघं सख्खे भाऊ आहे. पहिले एका भावाला हे आता गोल्यास म्हणतो आम्ही. तर गोल्याला किती वर्षाचा अनुभव होता तुला? मला 2 वर्षाचा अनुभव आहे. 2 वर्षाचा. मग तुझ्या बारक्या भावाला काय अनुभव होता? नाही, फ्रेशर, पूर्ण फ्रेशर होता. मित्रांनो, ह्याचा लहान भाऊ आहे. लहान भावाला दाखवा जरा. हा लहान भाऊ आहे. यांनी पहिला हा मोठा भाऊ आहे आणि हा लहान भाऊ आहे. दोघं सख्खे भाऊ आहे. आज दोघं माझ्या इन्स्टिट्यूटला आहे. तर पहिल्यांदा हे दोघं आमच्या इन्स्टिट्यूटला आले होते. इन्स्टिट्यूटला भेट दिली ना पहिले भेट दिली. तो म्हणला की मला या भावाला शिकवायचं आहे. म्हणलं ह्याला काय, त्याला अनुभव पण नव्हता. अनुभव नंतरून हाच त्याला फोन करून सांगायचं की हा फॉल्ट आहे बघ, व्हायचं ना. बऱ्याच वेळ केलंय मी, म्हणजे त्यालाच कॉल करायचं. मग काय वायरिंग असली की हा असं फोनवरतीच सांगायचं, ही वायर ती चेक कर. मग ह्याला वाटलं की अरे आपण बघून येत आलोय मी, त्याचंच बघून येत आलंय. म्हणजे असं फार कमी इन्स्टिट्यूटला होतं की एक भावाला आहे की त्याचा रिझल्ट असला तर समोरचा येणार आहे. तुला त्याचा रिझल्ट बघायला भेटला. तेच ना, सांगायचा तो की बा नाही तू म्हणजे माझ्यापेक्षा पण नॉलेज घेऊ शकतो, तू पण आहे, तुला अनुभव आहे, तू पण आहे. म्हणजे पैसे जाऊ दे, पैशाचा काही विषय नाही, पण नॉलेज महत्त्वाचं आहे सर आताच्या काळामध्ये. म्हणजे बेसिक्स टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्याचशा गोष्टी गाड्या यायच्या सोडून द्यायच्या. गाड्या गॅरेजवर आल्या की ठीक आहे जमते तर करायचं, नाही तर सोडून द्यायची. मग आता इथं आल्यानुसार पूर्ण एकदम क्लिअर झालं आहे. आता दोघं राम लखन, आता काही अडचणच नाही, आता काहीच अडचण नाही. हां, मग आता गॅरेज बघितलं ना? हो, जागा इथंच बघितली पुण्यामध्ये, आणि पुण्यातच जागा बघितली. मित्रांनो, हा रितेश आहे. रितेशनी पण आज पूर्ण कोर्स कंप्लीट केला आहे. या सगळ्यांचा मोरक्या हाच आहे का नाही? काय झालं की काय झालं की इकडं वेगळं पण असं पण असतं की कोणतरी घेऊन जाणारा पाहिजे. तसा हा थोडक्यात सगळ्यांना घेऊन जाणारा या सगळ्यांचा मोरख्या हाच होता मला वाटतं. का आहे? हां, सपोर्ट सिस्टम का? हां. तर तुला कसं वाटतंय 4 महिन्याचा जो कोर्स केला आहे, तुला पहिला अनुभव किती वर्षाचा होता? 2-2.5 वर्ष काम केलेलं होतं पहिले. 2-2.5 वर्ष काम केलं. आज थोडंफार मला काम येत होतं, म्हणजे क्लच प्लेट सर्व्हिसिंग वगैरे. इंजिन कंपनीत होतं, पण आतमध्ये इंजिनमध्ये काय होतंय, नेमकं कुठला पार्ट कसं काम करतोय ह्याची काहीच नॉलेज नव्हतं. मग इथं आल्यावरती सरांनी सगळं व्यवस्थित शिकवलं, वायरिंग वगैरे सगळं शिकवलं. आणि BS6ची एवढी भीती होती की गॅरेजवर गाडी आली की जाऊ द्या शोरूमला, असं म्हणजे पूर्ण माझी भीती होती BS6ची, काही समजत नव्हतं. त्याच्यामुळं जवळपास आम्ही आपल्याकडे किती वायरिंग केल्या तुम्ही BS6च्या? आणि गाड्या 17-18 वायरिंग झाल्या. चालूच आहे, आणखीन चालू करायचे. थोडा व्हिडिओ अगोदरच काढायला लागला, आता वेळच नाही, त्याच्यामुळं आज थोडा वेळ भेटला, म्हणलं चला सर व्हिडिओ काढून घेऊ. म्हणजे आम्हाला व्हिडिओ काढायला पण वेळ नाही, सांगायचं तात्पर्य. आणि आमच्या इन्स्टाला पण व्हिडिओ आता येत नाही, यूट्यूबला असेच आम्ही मध्ये आधी टाकत राहतो. तर म्हणजे आता काही अडचण नाही, आता काहीच अडचण नाही. गॅरेजचं आता तू पण सुरुवात करतोय ना गॅरेजला. मित्रांनो, हा गिरीश आहे. आज ह्याने पण भरपूर मेहनत केली. तर गिरीश, तुला पहिला किती दिवसाचा अनुभव होता? काहीच नव्हता. मी दरवेळेस म्हणतो यायला तुला काय अनुभव आहे का? दरवेळेस बघतोय तेवढंच प्रॉपर काम करतोय, कसं काय? कुठं तर नाही ना बोलत माझ्याबरोबर? नाही ना.
कुठंच कित- काम केलं नव्हतं पण आता काम बऱ्यापैकी करतोय. बऱ्यापैकी सर्व्हिसिंग असून द्या, सर्व्हिसिंग इंजनचं. हो. इंजन किती जोडले तू कस्टमरच्या गाड्यांचे? कस्टमर आता ह्या वेळेस थोडंसं काम कमी घेतलं आपण इव्हेंटमुळं, पण जोडले ना कस्टमरच्या गाड्या, चालू पण करून दिल्या ना. चालून केली. तर आता काय गॅरेजला आता काय पुढचं काय थोडे दिवस काम कर हा. आणि मग स्वतःचं चांगलं थोडा अनुभव नाही म्हणजे शिकायची गरज आहे का तुला वाटतं का? मला तुला शिकवणारं कोण भेटेल का? नाही भेटणार. नाही ना. फक्त काय तुला थोडीशी प्रॅक्टिस करायची. आता प्रॅक्टिस कर आणि मग स्वतःचं चांगल्या पद्धतीने वर्कशॉप चालू कर. आजची मित्रांनो आजची तू कुठून आलता? पालघर म्हणजे महाराष्ट्राचं एक टोक, तू डायरेक्ट गुजरात बॉर्डर आहे का नाही? तर पालघरवरनं आला होता. तर काय आता तू ग्रामीण भागातनंच आहे ना तुमचा? ग्रामीण भागात. तर तुमच्या ग्रामीण भागात जे लय डोक्यात घेऊन येतात ग्रामीण भागातली मुलं की मला हे शिकायचं आहे, ते शिकायचं आहे, हे करायचं आहे. तू जेवढं डोक्यात घेऊन आला तेवढं भेटलं का तुला इथं? हा सर, हां, त्याच्यापेक्षा जास्त का कमी? त्याच्यापेक्षा जास्त. जास्तच भेटले ना. हा नाही त्यामुळे तर आपण किती BS6च्या गाड्या किती आपल्याकडं? सर, काही लक्षात नाही पण भरपूर आहेत. BS6च्या आपल्याकडे किती मॉडेल आहे? साधारण 26 का 25 आहे. 26-25 तरी आहेत. आणि वायरिंग एक्स्ट्रा वायरिंग किती आहे? 3 वायरिंग म्हणजे साधारण आम्ही 27-28 टाईपच्या 2 व्हीलर BS6मध्ये मॉडेल आहे आपल्याकडं. हा म्हणजे भरपूर काही BS6मध्ये पण तुमचा हात साफ होतो. इथून गेल्यावरती तुम्हाला BS6ची काही भीती वाटते का तुला? आता नाही. पहिलं जे व्हायचं भीती वाटायची ती वाटते का? पहिल्यांदा हार्ड वाटायचं, आता काही वाटत नाही. हां ना. जसं जसं नॉलेज येते गेलं तसे तसं म्हणजे काय काय सोपं वाटत वाटायला लागलं. मित्रांनो, हा कोल्हापुरी माणूस आहे ओमकार गायकवाड. ओमकारच्या बाबतीत सांगायचं तर ओमकारचं स्वतःचं वर्कशॉप होतं. म्हणजे यांच्या वडिलांचं साधारण 30 वर्षापासूनचं गॅरेज आहे कोल्हापूरमध्ये आणि एकदम चांगल्या पद्धतीने वर्कशॉप आहे, चांगलं चालवतात. वडील आणि मुलगा गॅरेज चालवायचे, पण ओमकारला वाटलं की सरांपाशी जावं आणि शिकावं. आज ओमकारने बऱ्याचशा अपेक्षा घेऊन आला होता. तर आज ओमकार तुझ्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का? सगळ्या पूर्ण झाल्या, हां सगळ्या ना. अपेक्षा पूर्ण झाल्या. आता काय वाटतं तुला? आता म्हणजे जे तुझं स्वतःच्या वर्कशॉपमध्ये तू करायचा, वडिलांचा पण चांगला दांडगा अनुभव असतो. कसं असतं, एक मुलगा आणि वडील थोडं वेगळंच बॉन्डिंग असतं आणि बापाने किती जरी सांगितलं तरी मुलाला वाटतं काहीतरी सांगतोय असं होतं. पण तो थोडासा वेगळा आहे, तो तेवढं चांगलं करत पण होता. तर आता गेल्यावरती काय वर्कशॉप हा, गेल्यावरती स्वतःचं वर्कशॉप चालू स्वतःचं चालू करणार. मग आता गेल्यावरती सगळ्यात मोठं टेन्शन याचंच होतं, कारण की एक अनुभवी माणसं म्हणजे गॅरेजवाल्याचा मुलगा हा माझ्याकडं आला आहे आणि त्याच्यानंतरून त्याची परीक्षा नाही होणार, ही माझी परीक्षा होणार आहे. त्या परीक्षेत मला पास करशील का? पास म्हणजे असं ऑल क्लिअर होणार, काही विषय नाही त्यात. तिथं काहीच विषय नाही. नाही ना. कारण की आज स्वतःचं वडिलांचं वर्कशॉप आहे, तिथे गेल्यानंतरून असं नको व्हायला की तू काय होता 4 महिने असेच वाया घालवले, असं होणार का? नाही. नाही, तुम्हाला रिटर्न फोन आला की बाबा सर याच्यात प्रगती झाली, भरपूर प्रगती झाली. हां, पहिला नाही कसं व्हायचं की भीती वाटायची, बाबा वायरिंग आहे का आहे की बाबा भीती वाटायची. नाही वायरिंगचं काय तुम्हाला आता काय झाले, तुम्ही शिकवल्यामुळे होता एक वायरिंग सगळ्यातला बाबा माहीत झाले. बाबा आता काम काय विषय संपतो, याला काय करता येते सगळं. नाही आता बघतो ना आम्ही, आज बेसिकची अनाऊन्समेंट केली, बेसिकचे विद्यार्थी आले आज 5-5, 6-6, 12-12 वर्षे, कोण 15 वर्षाची एक्सपिरियन्सवाले. बाकी तुमचे जोडीदार आहेत ते किती वर्षवाले? ती पण 25 वर्ष 25 वर्षाचा अनुभव आहे त्यांना. भरपूर. पण आज बघतो तर आज तुमच्या लेवलला नाही ना जोडू शकत. जे 4 महिन्यात तुम्ही जे इथून घेऊन चाललाय त्यांना आणखीन 4 महिने घालवले तर ते तुमचे एवढे. आता मी सकाळ धरणं मला आता दम लागला बेसिकचं शिकून सांगून हां ना, ओरडून पण ते लवकर कॅच व्हायना, कारण की तेवढी त्यांच्याकडं नॉलेजच नाही ना. आता आपल्याकडं ज्ञान एखाद्याला कधी भेटणार आहे, तेवढं त्याचं नॉलेज पण पाहिजे ना. ज्ञान घ्यायला पण नॉलेज पण म्हणजे तेवढं त्याला अक्कल पण पाहिजे ना. म्हणजे आहे नाही अशी नाही त्या लोकांकडं, पण थोडंसं आहे, वीकच लोक आहे. म्हणजे तुमच्या तुलनेत ती वीक लोक आहे मला असं वाटतंय. म्हणजे मला नाही वाटत की आता इथून गेल्यानंतर तुम्हाला कोणाला अडचण येईल. अडचण आली तरी ते तुम्ही सॉल्व करू शकता. नक्की ना. नक्की. तर मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ होता.
आजच्या व्हिडिओमध्ये आज मराठीमध्ये बोललो, चांगलं बरं वाटलं. तर चलो दोस्त, नमस्कार, धन्यवाद.